आणि आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे देशाच्या दृष्टीनं, ती म्हणजे बाबरी मशीद प्रकरणी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवर फौजदारी खटला चालणार आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती या सगळ्यांचा यात समावेश आहे। प्रशांत कदम आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा। नक्कीच मिलिंद, खरं तर बाबरी मशीद प्रकरणाचं भूत जे आहे ते भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, त्याच्यानंतर मुरली मनोहर जोशी यांची पाठ सोडायला तयार नाहीये। आज 25 वर्षानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने एक मोठा झटका दिलेला आहे। मुळामध्ये जेव्हा हे प्रकरण घडलेलं होतं, जो वादग्रस्त भाग आहे तो पाडण्यात आलेला होता, त्याच्यानंतर 2 वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस ज्या आहेत त्या दाखल करण्यात आलेल्या होत्या, एक रायबरेलीमध्ये आणि एक लखनौमध्ये। भाजप नेत्यांना या सगळ्या प्रकारातून कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, कारण कार सेवकांच्यावरती वेगळे गुन्हे आणि भाजपच्या नेत्यांच्यावरती वेगळे गुन्हे अशा पद्धतीने दाखल करण्यात आलेले होते। आणि याच्या विरोधामध्ये सीबीआयनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती। काही टेक्निकल कारण दाखवत भाजप नेत्यांच्यावरची जी कलमं आहेत ती वगळण्यात आलेली होती आणि त्याच्या विरोधात जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सीबीआयनं अपील केली, तेव्हा आज सुप्रीम कोर्टानं ही अपील जी आहे ती मान्य केलेली आहे। आणि त्याच्यामुळे होणार असं आहे की जे 2 वेगवेगळे खटले चालत होते ते आता एकाच मध्ये रूपांतरित होतील आणि ते लखनौमध्ये चालतील। शिवाय आज सुप्रीम कोर्टाने एक विशेष टिप्पणी केलेली आहे की रोज या सगळ्या प्रकरणाची सुनावणी व्हावी आणि 2 वर्षाच्या आत या केसचा निपटारा व्हावा। म्हणजे प्रकरण जवळपास 25 वर्ष लांबलेलं आहे ते आता तातडीत निकालानं निघावं, यासाठी देखील सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेले आहेत। याचा राजकीय प्रशांत, तू राहाच आपल्यासोबत हे जे बाबरी मशिदीचं प्रकरण ज्या वेळेला घडलं त्यावेळेला तिथे प्रत्यक्ष उपस्थित असलेले, त्या घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रताप आजबे आहेत आपल्यासोबत। आजबे सर, काय सांगाल तुम्ही, आता इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की या 2 ठिकाणी नाही तर एकाच ठिकाणी हा सगळा खटला चालवावा आणि फौजदारी स्वरूपातनं हा सगळा खटला चालवला जावा, काय सांगाल? बरोबर आहे, कारण ही जी सगळी नावं आता सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे पुढे आलेली आहेत भाजप नेत्यांची, त्यामुळे प्रत्यक्षात लालकृष्ण अडवाणी, त्याच्यानंतर उमा भारती, मुरली मनोहर जोशी, तर म्हणजे असं आहे की हे सगळं म्हणजे त्या सगळ्या प्रकारामध्ये अडवाणींनी बाबरी मशिदीच्या विरोधामध्ये एक संबंध देशभर रथयात्रा काढून वातावरण निर्माण केलेलं होतं। आणि त्या रथयात्राच्या म्हणजे सगळे लोक जेव्हा जमा झालेले होते लखनौ आपल्या अयोध्येमध्ये, त्यावेळेला अयोध्येमध्ये लोकांनी दगडफेक सुरू केल्यानंतर अडवाणी तिथून निघून गेले होते ताबडतोबीने। परंतु नंतर जे काही मशीद पाडण्याचा जो काही कार्यक्रम होता त्यावेळेला उमा भारती, मुरली मनोहर जोशी, त्याच्यानंतर बाकी सर्व नेते जे होते ते सर्व नेते उपस्थित होते आणि ते म्हणजे मशीद पाडेपर्यंत उपस्थित होते, पडेपर्यंत अगदी। आणि एक धक्का और दो, बाबरी मशीद तोड दो, ह्या घोषणा चालू होत्या। उमा भारती होत्या तिथे, त्यानंतर उत्तमबरा देवी होत्या, त्या साध्वी उत्तमबरा, आणि हे सगळे म्हणजे पण अडवाणी म्हणजे प्रमोद महाजन आणि त्यांचे जो काही किरीट सोमय्या वगैरे जे होते ते दगडफेक सुरू झाल्यानंतर तिथून निघून गेले सगळे। त्याच्यानंतर ते कोणी तिथं राहिले नाहीत, म्हणजे अडवाणी शेवटी राहिले होते, पण अडवाणी सुद्धा नंतर निघून गेले तिथून। परंतु ही संबंध केस जी आहे, ज्या पद्धतीने ती मशीद पाडण्यात आली त्याच्याबद्दल वेगवेगळ्या केसेस दाखल करून कार सेवकांवर एक केस आणि याच्यावर एक केस, अशा पद्धतीने सर याच्यात आता आणखीन एक गोष्ट आहे। एक म्हणजे विनय कटियार जे आहेत तर ते आता राज्यपाल आहेत, तर त्याच्यामुळे त्यांच्या संदर्भातला नाही 2 त्याच्यातले विषय विचारायचे होते मला। एक म्हणजे लालकृष्ण अडवाणींना आता कल्याण सिंह आता राज्यपाल आहेत आणि त्याच्यामुळे कोर्टानं असं म्हटलं की राज्यपाल असल्यामुळे त्यांच्यावर हा असा खटला नाही चालवता येणार। आणि दुसरं असं आता याच्यातनं म्हणता येईल का की अडवाणी जे राष्ट्रपती पदाच्या शर्यतीतलं भाजपतलं सर्वात मोठं नाव होतं, त्यांनाही आता या स्पर्धेत कुठेतरी धक्का बसेल? निश्चितच बसेल। याचं कारण असं आहे की खरं म्हणजे कल्याण सिंगना पण बसायला पाहिजे होता। याचं कारण असं की त्यांनी अफिडेव्हिट केलं होतं उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने सुप्रीम कोर्टामध्ये की आम्ही मशीद पाडणार नाही, पण ती पाडली। आता ते कल्याण सिंग तिथे आता गव्हर्नर आहेत, खरं म्हणजे त्यांनाही व्हायला पाहिजे, पण आता म्हणजे बऱ्याच वर्षानंतर, इतक्या वर्षानंतर का होईना, आज ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने सांगितले की दोन्ही सगळ्यांचे केसेस जे आहेत ते एकत्र चालवा आणि डे टू डे बेसिसवर चालवा, याचा परिणाम असा होईल
त्याचा निकाल काय लागायचं लागेल, परंतु कायद्यापुढे सगळे समान आहेत हे पहिल्यांदा तिथं सिद्ध होतोय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता ज्याला आपण म्हणतो की याचे परिणाम जे असे आहेत की आता जुलैमध्येच राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे आणि त्यांना काही त्यासाठी काही अडवाणीचं नाव आता काही पुढे घेता येणार नाही. आणि ते जर घेतलं त्यांनी तर त्याच्यावर फार मोठा गदारोळ आणि गजब होईल. अशा पद्धतीचं त्यांच्यावर केस चालू असताना त्यांना राष्ट्रपतीचे उमेदवार म्हणजे नेमणं किंवा त्यांना उमेदवारी देणं हे प्रशस्त होणार नाही. राजकीय नैतिकतेला ते धरून होणार नाही असं मला वाटतं. त्यामुळं अडवाणीचे नाव जे आहे, अडवाणी आता सगळी मागे पडेल. त्यांची सगळी आशा आहे ती आता राष्ट्रपती पदाच्या भोवती फिरते आहे. पंतप्रधान पद काही त्यांच्या वाट्याला आलं नाही, पण इतकं सगळं करून या देशाचं संबंध राजकारण आपण एका व्यक्तीने बदललं, त्या व्यक्तीच्या वाट्याला काहीच आलं नाही, पंतप्रधान पद आलं नाही आणि आता राष्ट्रपती पद पण येणार नाही अशी एकंदर परिस्थिती आहे. निश्चित. आजबे सर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्याला दिल्लीहून माहिती देत होते. प्रशांत, या संदर्भातली ताजी माहिती घेत राहा, कारण उमा भारती केंद्रात मंत्री आहेत, कदाचित त्यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधक करू शकतात. पण प्रशांत, तुर्तास धन्यवाद.